सभापती महोदय, राज्याचे आरोग्यमंत्री अतिशय उत्तम काम करतात। राज्याची आरोग्य व्यवस्था हळूहळू ट्रॅकवर येते, पण आम्हाला प्रचंड अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं। आजही डॉक्टर कमी असणं किंवा डॉक्टर नसणं ही वस्तुस्थिती आहे, ती आपल्याला नाकारून चालणार नाही। आपल्याला सभापती महोदय, मला हेही सांगायचं आहे की सिनियर मेडिकल ऑफिसर असं म्हणतात की त्यांना कमीत कमी 15 वर्षाचा तरी अनुभव असला पाहिजे। आता ते 2.5 ते 3 वर्ष असेल तरी चालेल, पण आता जर आपण बघितले तर त्यांना 6 महिन्याचा सुद्धा अनुभव नाहीये। म्हणजे अगदी 3 महिने 4 महिने असे अनुभव असलेले डॉक्टर मोठमोठ्या पोस्टवर बसले, आणि त्याच्यामुळे सभापती महोदय मग मासवणसारखी घटना होते, मग त्या आशागडसारखी घटना होते। आज त्या ठिकाणी डॉक्टर नाहीत, कर्मचाऱ्यांकडनं प्रसूती करून घेणं किंवा प्रसूती करणं अशा घटना सुद्धा त्या ठिकाणी झालेल्या आहेत। मला स्पेसिफिक 2 गोष्टी या ठिकाणी सांगायच्या होत्या। सभापती महोदय, डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर बारीक कार्यरत आहेत। ते अतिशय चांगले डॉक्टर होते, चांगलं काम करत होते। त्यांना आता हेड इंजुरी झाली आहे, ते बोलू शकत नाही, ते पेशंटशी कम्युनिकेशन करू शकत नाही, पण आज ते त्या ठिकाणी आहेत आणि त्याचा कुठे ना कुठे त्रास हा तिथल्या रुग्णांना होतोय। आपण माहिती घेऊ शकता, मी स्वतः जाऊन बघून आली आहे। तिथले MSJ आहेत डॉक्टर हेंगणे, यांचीही फार मोठी ब्रेनची सर्जरी झाली आहे। त्यांना काही प्रश्न विचारले तर मलाच भीती वाटत होती की यांना मी आता कसं विचारू, की त्यांना कळतंय किंवा नाही कळतंय, किंवा ते बोलायलाही तितके सक्षम नव्हते। त्यामुळे या ज्या महत्त्वाच्या पोस्टवरती जे डॉक्टर्स आहेत त्यांची सुद्धा कसे असावेत, काय असावेत याची सुद्धा काळजी मला असं वाटतंय की सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतली पाहिजे। पालघर सारखा जिल्हा आहे, तिथे कुठून कुठून लोक येत असतात, लांबून लांबून लोक येतात, आणि अशा वेळेला तिथे जर डॉक्टर व्यवस्थित उत्तर देणारे नसतील तर ते फार कठीण आहे। दुसरं महत्त्वाची गोष्ट, सभापती महोदय, सोनोग्राफी मशीन 1 वर्ष झालं धूळ खात पडली आहे। 3 महिन्याची तात्पुरते रेडिओलॉजिस्ट त्या ठिकाणी आहेत, आणि त्यामुळे रेडिओलॉजिस्टची जी पोस्ट आहे ती तिथे सँक्शन नाहीये। आता हे 3 महिने तात्पुरते जे तुम्ही ठेवले डॉक्टर सूर्यकांत यांना जर तुम्ही कंटिन्यू केलं नाही तर तिथे फारच अडचण होणार आहे। त्यामुळे एकतर रेडिओलॉजिस्टची जी पोस्ट आहे ती त्या ठिकाणी सँक्शन करावी, किंवा हे जे कोण डॉक्टर सूर्यकांत आहेत त्यांना आणखीन पुढे कंटिन्यू करावं जोपर्यंत आपली व्यवस्था होत नाही। परंतु अशा पद्धतीने जर आपण तिथे रेडिओलॉजिस्टही दिला नाही, ती पोस्टही सँक्शन केली नाही, यांना जर आपण मुदतवाढ दिली नाही तर मला वाटतंय की तिथल्या पेशंटची प्रचंड अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यावरती शासन काही भूमिका घेणार आहे का? धन्यवाद। सन्मान्य सभापती महोदया, सन्मानित सदस्य चित्राताई वाघांनी एक अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आमचंही लक्ष वेधले असं मला वाटत नाही। बऱ्याच वेळा असं होत असतं की आम्ही सगळ्या आस्थापना देत असतो, परंतु त्याचं प्रत्यक्ष कारवाई काय होते हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। आणि मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीनं डहाणू या ठिकाणी असणाऱ्या RH मधल्या काही उणिवा दाखवल्यात, मी मगाशी संजय खोडके साहेबांनी मगाशी जो प्रश्न विचारला होता त्याच्यासाठी एक सोमवारी बैठक आयोजित केली। त्याच बैठकीमध्ये डहाणूच्या या विषयासाठी सुद्धा आम्ही बैठक आयोजित करू आणि त्या सगळ्या प्रश्नांची निर्गत लावू। फक्त तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने मी सातत्याने मी सगळ्यांनाच सांगेन की लोकप्रतिनिधी जोपर्यंत राईटली मॉनिटरिंग करणार नाहीत तोपर्यंत ह्या प्रशासकीय यंत्रणेला आपण गतिमान करू शकणार नाही। आज या निमित्तानं तुम्ही व्हिजिट केली असेल आणि बऱ्यापैकी आम्हाला सूचना केल्या, याच गोष्टींची गरज आहे आणि निश्चितपणे अशा गोष्टींना सरकार सकारात्मक पद्धतीनं पुढे घेऊन जाईल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।